मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो आपण तोंडराच्या रानामध्ये आलेलो आहे आणि या तोंडराच्या रानामध्ये येतात मित्रांनो आपली सांबर या नावाचा प्राणी या ठिकाणी भेटलेले आहे आणि त्याचे माग लागलेत। तर त्या मागाने आज आपण जाऊन मी तुम्हाला ना हा प्राणी दाखवायचा प्रयत्न करणार आहे। चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आलाय आता, तर चला आपण त्या मागाने जाऊ आणि पाहू आपल्याला तो प्राणी पाहायला भेटतोय का। तर आज आपण त्या मागाने जाणार आहे मित्रांनो। तर हा जो प्राणी हा मोठं म्हणजे बरंच मोठा असतोय, तर तो आज आपण पाहणार आहे। तर पाहू आपल्याला तो प्राणी बघायला भेटतो का। मी आज त्याची जी पावलं तर त्या पावलाने आज आपण त्याला शोधणार आहेत। तर चला वेळ न लावता आपल्या पुढच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया।
आपण रानामध्ये ना जे सांबरच्या पावलं चाललो होतो, मी तुम्हाला दाखवून होतो, पण ती पावलं आपण पूर्ण पावलाने आलो या रानामध्ये, पूर्ण तो लांब निघून गेला ह्या जंगलातून. तर आज आपण या ठिकाणी आलोय मित्रांनो. तर मी पाठीमागच्या बरेच 1 वर्षापूर्वी मी तुम्हाला या ठिकाणी शंकराची पिंड आपल्याला भेटली होती. ती पिंड मी आज तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे. आपण या जंगलामध्ये आलेलो आहे आंबोवांगणाच्या. आम्ही या आंबोवांगणाचा रान म्हणतो, या रानामध्ये आपण आलेलो आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आता आपल्याला ह्या जो रान दिसतोय त्या रानामध्ये ही जी लहानशी ही जी जुरी आहे, म्हणजे पाणी वाहतं ह्या जुरीना. तर या पॉईंटवरती एक ठिकाणी शंकराची पिंड आपल्याला अशी भेटले, म्हणजे निसर्गाचा चमत्कारच म्हणायला लागेल मित्रांनो. या ठिकाणी आपण ती बघितलेली आहे, मी आज ही तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता आपण ना त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जातोय. महादेवाची जी पिंड आहे ही आपल्याला या ठिकाणी बघायला भेटली. तर मी तुम्हाला आता दाखवतो. या ठिकाणी पाणी वाहत आहे त्या झाडाखाली अशा या दगडावरती ती पिंड आहे. हे बघा आपण पाहतो त्या ठिकाणी आहे. आता आपण या झुलकून त्या ठिकाणी जाऊया. बघा मित्रांनो, ज्या ठिकाणी पाण्याचा जे हे असतोय, खाण असतोय, ज्या ठिकाणी पाणी असतं त्या ठिकाणी अनेक या ह्याच्यामध्ये पाहिले आपण. ज्या ठिकाणी पाणी असते त्याच ठिकाणी परमेश्वराची महादेवाची पिंड असते. जे आज आपण या ठिकाणी सुद्धा बघितले. बघा आता मी तुम्हाला दाखवते. आपण चालू आहे त्या ठिकाणी आणि ती जी महादेवाची पिंड आपल्याला बघायला भेटले ती एक निसर्गाने घडवलेला चमत्कार आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण महादेवाची पिंड पाहिली या पिंडीपाशी आता आपण आलेलो आहे. हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही पाहू शकताय. हे बघा, ही एक निसर्गाने घडवून दिलेला चमत्कार आहे. ही अशी हाताने कोणी घडवलेली नाही. ही जो निसर्ग आहे या निसर्गाने घडवलेली ही महादेवाची पिंड तुम्ही पाहू शकताय. एक नंबर असं आकारे हा निसर्गाने घडवलेले. बघा आता आपण पाहू शकतो महादेवाची पिंड. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपली महादेवाची पिंड या ठिकाणी आपल्याला बघायला भेटली. हे बघा, एक निसर्गाचा चमत्कार म्हणायला लागेल. ही पिंड आहे आणि याच ठिकाणी शेजारी दिवा लावून ठेवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी ही जागा आहे. बघा बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही दिवा लावण्यासाठी सुद्धा या दगडामध्ये ही जागा आहे. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आलोय. नेमका महादेवाचा वार आहे. आज सोमवार आहे आणि सोमवार दिवसाला महादेवाची पूजा केली जाते. आणि आपण थोडक्यात आता या ठिकाणी आलो. तर बघा आता आपण आहे ना या महादेवाच्या पिंडीवर फुलं ठेवून जाऊया. हे बघा मित्रांनो, महादेवाला आवडतं फुल हे जी शेळीचं फुल आहे की महादेवाच्या पिंडीवर वाहिलं जात आहे. त्या आज आपल्याला आपल्या नशिबाने या ठिकाणी आपल्याला भेटलंय. तर आपण आहे ना आता या ठिकाणी आलोय. तर आपण ही फुलं वाहून जाणार आहे. तर
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण देवाची पूजा केलेली आहे या ठिकाणी. बघा शंकराची पिंडी, महादेवाची पिंडी. आपण या ठिकाणी जी महादेवाला जी फुलं आवडते शेवंतीची तीच फुलं आता आपल्याला या ठिकाणी भेटली आणि आपण या ठिकाणी अशा प्रकारे देवाची पूजा केलेली. अशा प्रकारे आपण या ठिकाणी महादेवाची शंकराच्या पिंडीच्या ठिकाणी आपण पूजा केलेली. ज्या म्हणजे या देवाला जी फुलं आवडतात शेवंतीची तीच फुलं आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहेत आणि आपण या ठिकाणी आपली ही जी पिंड भेटली ती आपण पूजा केली. तर चला मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.